राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला ठाण्यात गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी पालघरमध्ये प्रताप सरनाईक यांनी लोक दरबार घेण्याचा आयोजन केलं आहे। 9 तारखेला पालघर या जिल्हाधिकारी कार्यालयात जनता लोक दरबार घेण्याचं प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेकडून हे आयोजन करण्यात आल्याचं बोललं जात आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता शिंदे गटाकडून प्रत्येक जिल्ह्यात अनेक ठिकाणी जे आहे ते बॅनर पोस्टरबाजी ही करण्यात आलेली आहे। तसेच गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जनता दरबार घेतला, त्यानंतर शिवसेनेकडून सुद्धा आता गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यात लोक दरबार घेऊन या जनता दरबाराला उत्तर देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं जात आहे। यापूर्वीच ठाण्यात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचं समोर येत असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र आता पालघरमध्ये शिवसेनेकडून लोक दरबार घेतला जाणार असल्याने शिवसेना आणि भाजप या महायुती दोन घटक पक्षात वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर ह्या लोक दरबार घेतल्यानंतर बीजेपी आणि शिवसेना शिंदे गटामध्ये वाद चिघळण्याची शक्यता दिसून येत आहे। कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान, TVN मराठी, पालघर।